नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेले अनेक महिने ज्या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा सुरू होती तो चित्रपट म्हणजे राजा शिवाजी. हो, त्या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं, टीझर झाला, ट्रेलर झालं. त्याच्यावरनं मग रितेश देशमुखचा लुक तुम्हाला आवडला का, त्याच्याबद्दल सुद्धा अनेक क्रिया प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. कित्येकाने ट्रोलिंगही केलं, कारण सध्या काय झालंय ना, की कमेंट करणं फार सोपं असतं ना, पण कुठलीही कलाकृती बनवताना त्याच्या मागे जी मेहनत असते त्या मेहनतीकडे आपण लक्षच देत नाही. आणि त्याच मेहनतीचं कौतुक आज मी करणार आहे राजा शिवाजी या चित्रपटाच्या समीक्षेतनं. सर्वप्रथम मला रितेश देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं अभिनंदन करायचंय. एक भव्य दिव्य असा चित्रपट प्रदर्शित झालाय महाराष्ट्र दिनी, आणि त्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याबद्दलही आपण बोललो होतो. किती इमोशनल क्षण होता तो. अजय, अतुल, रितेश, जेनेलिया सर्वांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेले होते. आपण म्हणतो ना, एक स्वप्न असतं एखाद्याने बघितलेलं, आणि ते स्वप्न रितेश देशमुख यांनी अनेक वर्षांपूर्वी बघितलं, आणि ते स्वप्न सत्यात अवतरलं राजा शिवाजी या चित्रपटाच्या माध्यमातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. 3.25 तास अशी भली मोठी लांबी चित्रपटाची असली तरी आपल्याला अजिबात असं वाटत नाही की मध्येच आपलं मोबाईलकडे लक्ष जाईल किंवा काय बघूया का, कोणाचा मेसेज आलाय. नाही, अजिबात नाही. चित्रपटाचा वेग प्रचंड आहे. आणि मुख्य म्हणजे मला इथे सांगावंसं वाटतं की धुरंधरच्या वेळेला या राजा शिवाजी चित्रपटाचं ट्रेलर दाखवण्यात आलेलं होतं, आणि धुरंधर आणि राजा शिवाजी अर्थात दोन्ही विषय वेगळे आहेत, पण त्यातलं जे एक टेक्निक आहे ना, ते मला इथे सांगावंसं वाटतं. चॅप्टर 1 चॅप्टर 2 कसं आहे, तसं इथे मराठीतनं मला वाटतंय पहिल्यांदाच घडतंय की मध्यंतरापर्यंत 4 प्रकरणं आणि मध्यंतरानंतर 4 प्रकरणं अशी चित्रपटाची विभागणी केलेली आहे. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटाबद्दल बोलताना अफझल खान वध हा जरी चित्रपटाचा विषय नंतरच्या मध्यंतरानंतरचा असला तरी सुद्धा मुळात अफझल खान वध ही जी घटना आहे, त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, किंवा शिवरायांच्या जन्मापूर्वीचा जो काळ आहे, आदिलशाही निजामशाही या संदर्भातलं जे राजकारण आहे, ते अतिशय प्रभावीपणे मांडण्यामध्ये चित्रपट यशस्वी झालेला आहे. आणि मला इथे एका गोष्टीचं नक्कीच कौतुक करायचंय की संभाजी शहाजी भोसले म्हणजे शिवरायांचे थोरले बंधू, पण बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल त्यांच्याबद्दल की नक्की काय घडलं होतं. किंवा शहाजीराजे भोसले यांच्या समवेत शंभूराजे म्हणजे शिवरायांचे थोरले बंधू हे शहाजीराजेंसोबत होते, आणि मग नंतर कर्नाटक प्रांतामध्ये त्यांची जी कामगिरी होती, हे सगळं आपल्याला या चित्रपटातनं कळतं. म्हणजे ज्यांना इतिहास माहिती नसेल किंवा ज्यांना इतिहास मर्यादित स्वरूपाचा माहिती असेल, हा चित्रपट बघताना निश्चितपणे या इतिहासाची माहिती होते. मुख्य म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन जे रितेश देशमुख यांनी केलेले ते अतिशय प्रभावी पद्धतीने केलेलं आहे. प्रत्येक सीन हा अतिशय उत्तम पद्धतीनं चित्रित केला गेलेला आहे. आणि कास्टिंग बद्दल जर बोलायचं झालं तर सर्वप्रथम मी रितेश देशमुख यांचा उल्लेख करीन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ते अतिशय 100% परिपूर्ण वाटतात. आणि कसं असतं, बऱ्याचदा कसं असतं, राजा शिवाजी म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत शिवाजी महाराज असतील का चित्रपटात, तर तसं नाहीये. जिथे त्यांची एंट्री हवी त्याच क्षणाला, म्हणजे चित्रपटाच्या जवळजवळ तासाभरानंतर त्यांची एंट्री आहे, तोपर्यंत बालशिवबाच्या मनातलं द्वंद्व, शिवबा आणि त्यांचे थोरले बंधू संभाजी यांच्या भावनिक नात्याचा संदर्भ, जिजाऊ माता त्यांची भूमिका, हे सगळं सगळं बारकाईने या चित्रपटातनं टिपलेलं आहे. मुख्य म्हणजे जो अन्याय आपल्या मराठी जनतेवर झालाय, आणि पुणे हे कसं डिस्ट्रॉय झालेलं होतं, पुणे कसं संपलेलं होतं, आणि अशा वेळेला की कुठे आहेत ते राजे, कशाला आम्ही राजे कोणाला म्हणावं, या संदर्भात त्याच्या आजी एक जे मनोगत व्यक्त करतात, हा जो सीन आहे ना या चित्रपटातला, हा प्रचंड भावतो मनाला. आणि त्यावेळेला बाल शिवबा यांच्या डोळ्यातले जे अश्रू दाखवलेले आहेत, आणि त्यानंतर म्हणजे बघा, तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीचा तो प्रसंग आणि मग बाल शिवबा यांच्या पुढे त्या आजीने उद्धृत केलेला प्रसंग हा चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. मध्यंतर योग्य पॉइंटलाच येतं. मध्यंतरानंतरचा जो पुढचा प्रवास आहे तो प्रतापगड, अफजल खान वध, अफजल खानाने विडा उचलणं, मग शामियाना वगैरे ते सगळं येतं. आणि ऍक्शन सिक्वेन्स, चित्रपटामध्ये ऍक्शन सिक्वेन्स अतिशय उत्तम पद्धतीने चित्रित केले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे चित्रपटाचे संगीत आहे, जे अँथम आहे, संगीतकार अजय अतुल यांनी ते स्वरबद्ध केले, आणि प्रत्येक जण ते अँथम पुन्हा पुन्हा म्हणावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. हे त्या संगीतकाराचं यश आहे. बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा उत्तम झालेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, इथं नाव ठेवायला जागाच नाही असं आपल्याला इथे म्हणावं लागेल. इतर कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर जिजाऊंच्या भूमिकेत भाग्यश्री आहेत,
अभिषेक बच्चन यांचं कास्टिंग सुद्धा उत्तम झालेलं आहे आणि संभाजी महाराज म्हणजे शिवरायांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले हे यांच्या भूमिकेत आहेत. महेश मांजरेकर आहेत, सचिन खेडेकर आहेत, विद्या बालन बडी बेगम या भूमिकेत आहेत. कमाल केलेली आहे त्यांनी. आणि अमोल गुप्तेंबद्दल काय बोलावं, अतिशय वेगळ्या पद्धतीनं ही व्यक्तिरेखा आपल्या समोर आलेली आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक जण म्हणजे जितेंद्र जोशी यांचं काम उत्तम आहे, सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की बारकाई कशी असते की एखादी व्यक्तिरेखा, मग ती व्यक्तिरेखा 5 मिनिटांपुरती असेल ना तर 15 मिनिटं असेल, त्या व्यक्तिरेखेतला बारकावा आणि मुख्य म्हणजे कॉस्ट्युम्स मधला आणि मेकअप मधला बारकावा हा सुद्धा जाणवतो. कारण ज्या वेळेला आपण मोगलांचे कॉस्ट्युम बघतो तेव्हा त्यांच्या पद्धतीनं ते जे दागिने आहेत, बडी बेगमचे जे दागिने आहेत किंवा ज्या इतर स्त्रिया मोगल स्त्रिया दाखवलेल्या आहेत त्यांचा जो पेहराव आहे, रंगभूषाकारांनी, वेशभूषाकारांनी, कॉस्ट्युम डिझायनरनी त्याच्यावरती अतिशय उत्तम मेहनत घेतलेली आहे की दागिन्यांचा अभ्यास तिथे जाणवतो. त्याचप्रमाणे रंगभूषा सुद्धा उत्तम जाणवते. उगाच जसा काहीतरी गॉडी मेकअप केलाय असं कुठेच जाणवत नाही. युद्ध सीन जे आहेत ते सुद्धा चांगले आहेत. त्याचप्रमाणे नेपथ्य जे आपण म्हणतो आर्ट डिरेक्शन ते उत्तम आहे. आणि हो संतोष सिवन सिनेमॅटोग्राफर आहेत, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कमाल फोटोग्राफी आहे, कमाल छायाचित्रण आहे. संतोष सिवन यांना आपण अगदी 100 पैकी 100 मार्क देऊया. त्यांची ख्याती सर्वांनाच माहिती आहे. आणि आपण म्हणतो ना की जेनेलिया देशमुख निर्माती या भूमिकेत त्या आहेतच, पण शिवराय आणि सई राणी, सईबाईंची जी त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेला त्यांनी न्याय उत्तम दिलेला आहे. मुख्य म्हणजे त्या अतिशय सोज्वळ आणि सात्विक दिसलेल्या आहेत. या चित्रपटामध्ये महाराजांचे वेगवेगळे पैलू लक्षात येतात. मुख्य म्हणजे दूरदृष्टी लक्षात येते, बुद्धी चातुर्य लक्षात येतं, शौर्य तर दिसतच, पण आपल्या भावाच्या प्रती महाराज किती भावनिक होते, पती पत्नीचं नातं निभावताना ते किती भावनिक होते, हे सगळं सगळं या चित्रपटातनं जाणवतं. बोलावं तितकं थोडं आहे, पण प्रत्येक मराठी माणसानी आपल्यातला देशाभिमान जागृत करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्यासाठी हा चित्रपट नक्की बघायला हवा. आणि या चित्रपटाला नक्कीच भव्य दिव्य यश मिळणारच हे आपल्याला जाणवतं. पुन्हा एकदा रितेश देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे खूप खूप अभिनंदन. आता एक खटकलेली गोष्ट सांगायची म्हटली तर ती एक नक्कीच सांगतो. AI तंत्रज्ञानाचा वापर हल्ली केला जातो, तो कधी कधी खटकतो. विशेषतः प्राण्यांची जी दृश्य आहेत ना, म्हणजे त्यात जे एक दृश्य दाखवले की असंख्य रेडे तिथे धावत येतात, ते दृश्य नको होत असं मला वाटतं. अर्थात सिनेमॅटिक लिबर्टी ती असू शकते, पण जेवढ्या पॉझिटिव्ह बाजू आहेत त्या पॉझिटिव्ह बाजूत ही एखादी निगेटिव्ह बाजू नक्कीच झाकली जाते. तुम्ही चित्रपट नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. AI तंत्रज्ञानाचा वापर होतोच आहे, तो अपरिहार्य आहे, पण तो किती प्रमाणात वापरायचा हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुर्तास इतकंच.